झाली भवायली या माझ्या राशीला. जरा लक्ष ठेवत नाव तुम्ही, जरा लक्ष ठेवत नाव. सगळं लेकरावर सोडून देता, सगळं लेकरावर. बोंबलत रानात जाताय म्हणल्यानंतर माणसाला गडबड. आता काय मग मी घरी येऊन झोपलो होतो, मी कामाला गेलतो की मग. जरा सकाळून सामान्याचं लक्ष करीत जा की. लय धाताळी बिल्डिंग अगर 2 रूमाचं बांधकाम करून ठेवल्यावर चौकड मला लक्ष द्यावं लागत आहे. सकाळी दूध आणलं 10 रुपयाचं, 1 कप चहा उकळूस तर माझ्या तेवढं दूध सांडलं. सकाळी मी 200-300 रुपये देऊन होते जवळचे पैसे ते राहिलेले. बाबा अर्धा किलो तेल आण म्हणलं, 1 किलो साखर, 2 निरम्याचे पुढे 2 10 वाले आणि ते शेंगदाणे 10 रुपयाचे आणायला लावले. आता सकाळपासून शाबू करून खायला तेल बघायला तेल नाही. आता कुठे हुडकायचं तेल? ती तेल आणून द्यायचं 3 दिवस घरात आणपण नाही. आता पैसे नाही तर माझ्याकडे. बिन तेलाच्या भाज्या करायच्या. तुम्हाला तर 10 भाज्याचं तेल एकट्याला लागायला, मर्दाचं तेल वाटायला कितकालं बी तुम्हाला तर काहीच कळणार झालंय. मासे तळायला तुम्ही ती भोळ्या जानू गाड्या. तुला तर काय व्हायला रे बाबा? तुझ्या तर कामच कसं दिमागात बसणं झालंय, मला तीच कळणं झालंय. आळा धावतात म्हणला काय जेवायला 1 दिवस आणपण नाही केलं तर माणसाला खायला उरायले तर मरणाचे खायला तर सुस्त्या चालल्यात. ह्यांना कुठलं काम सुधर नाही काय नाही. जिथं तिथं ह्यांचा राडा बघून घ्यावा लागतंय. मला शाळेतून आलं की ह्यांना करून खायला द्या. भांडा घासायचं मला दादा भांडे जीवावर यायला या. मरणाचा फेस पडूस तर काम करीत होते ही निवळ माजून गेले तर आता माझ्या हाताखाली वाढल्यावर. तुला सकाळी मी तेवढ्या गडबडीत राहणार जाताना काय म्हणलंय, ते कॅरव्यामध्ये तेल दिसण्याबरोबर म्हणलं बाबा ते तेल काय कर रेकलाय का पातेल्यामध्ये ठेव. ही बी म्हणली ठुते म्हणली पातेल्या ठुते म्हणली तेल. 8 वाजता झोपेतून उठायला तर पुन्हा ह्यांची राजशाही टेक चालायली सगळी. बाप एक विकून सूड घेताय, लेकर एक विकून सूड घेतात. माणसाचा काम धंदा करावा का नाही करावा? बाबा तुझी काय बाकी साठी राहिली अजून इकडे येऊन? आमच्या मागे यायला आपण तुझं काय अजून बटाटे वाटोळ करायलाच का? आम्हाला दिलाय की मरणाचा घुशी न उंदराय न मुंगसाय न ताप. तुम्ही तिला तर घुशीला तर नाही मारा औषध ठेवून, तुम्हालाच औषध ठेवून मारते मी आता. पहिली गोष्ट तू आहे. हो माझ्याकडे आता रुपये नाही कसलाच. एक तर तुम्ही पैशाला यम द्यायलेले आहो सारखे. आता जातो माशी घेऊन येतो लगेच. मग तेल आणल्याशिवाय नाहीच ना बनत. आता कुणाकुणाला तशीच उपाशी आकाली मुर्द्या ह्याची. ह्याला कळना झाले ना, ह्याच्या काम ध्यानात बसना झाले तर त्याला कळना झाले बाबा आपल्या मायच्या हाताला 5 मिनिटाचा हिसाब नाही. संध्याकाळच्या 12 बी वाजले तरी शिवीत बस. भोळ्या गाड्या काय झालं? तुम्ही तर काय हसण्यावर चाड लावलंय तुम्ही तर. झालंय का मला सांगता? त्यांच्याकडे बघू दे का मला. काय झालंय विचारा की त्याला काय झालंय? काय आणलं होतं सकाळी सामान? त्याला काय सांगितलं होतं 200 रुपयाचं आणायचं? काय आणलं होतं? अर्धा किलो तेल, 1 किलो साखर, पत्ती पुडा, 2 सफेद. मग झालं काय मग? आता तेल कोणी ठुलं होतं का नाही दोघातून मला सांगा. तेल ठुलं होतं का नाही? मी ठेवाय गेले होते तर तेलच नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणजे कशी उचलली तांदूळ त्याच्यात टाकली. मग कोणी खाल्लं तेल? बाबा बटाटे का वाटलो करायला तू? तेवढा दाबल्यामध्ये करतोय मला. झालं तसं हाय ती चाल करतोय ती बी. ते विचलत्यावर गेलाय. आव आता भूक लागली सकाळपासून काय खाल्लेलं नाही उपास होता म्हणून. असं बाजरीनं नाही तर तुझ्यासारखे एखादे घुसले असं. नेलं असल म्हणायला तुम्ही, नेलं असल म्हणायला. 2-3 दिवसाचं भागत होतं ना. 80 रुपयाचं तेल होतं. नेलं म्हणा तर सांडलं बी असतं ना मग इथं. असे हितकाले तर बोळ आहे ते इतकाले हात जातील मधून खालून साप भासभासा निघायले. संध्याकाळी ती देवपूजा केली तर सगळं दिवा एकीकडे असतंय, पंचपाळी एकीकडे असतंय, ती अगरबत्ती लावायचं स्टँड एकीकडे असतंय. देव उलटे पालते झालेले असते तर ते दिसत आहे का तुमच्या डोळ्याला? मारताचं खाली घरदार किती झाले ती. ह्या कडेला जाऊन बघा कसला उखीर काढलाय बाहेर. ती हिटकल तर काढला गुडघ्यात का? गुडघ्यात का काढलाय? ज्वारी ठुली नाही, गहू ठुलं नाही, काय ठोईना झालेत की. नेलं असं स्वल्पच बोलतो सगळं काय वरून पडतंय का काय? तुम्हाला काय आणायची माहिती नाही. जी माणूस आता ह्यांचा गुन्हा काय? ह्यांना शिक्षा काय? आज मग ह्याला 3 दिवस आता ते तेलात किती दिवस गेला असतं? 3 दिवस तेल गेला असतं तर ह्याला 3 दिवस ह्याला खायला काहीच नाही. 3 दिवस स्वयंपाकच करणार नाही. आता द्या ते शाबू बिबू द्या फेकून. काय गरज आहे त्या शाबूची?
ते फेकून शाबू खा आता कसं खायचंय असल बा तुम्हाला तर काय बाप म्हणून कुठल्याच गोष्टीची काळजी नाही तुम्हीच मागत आहो मला 10 दे 50 दे 100 दे जा आता काय खायचंय ते खा 3 दिवस तुम्ही मला कसं कळून चुकल्यावानी झालंय की मग म्हणलं मला 50 रुपये द्या बरं मला तेल आणावं लागेल म्हणून मी उभं मागितलं होते सर मला दुसरं सामान काय मग आणता येईल म्हणून म्हणलं आता शाळेतून आल्यावर म्हणलं विचारावं इदूळवर तर मला कामच गेलंय आल्यावर लेकराय बरोबर करून खावं म्हणलं गरम गरम आता तेल हुडकीत आहो तर तेल नाही सकाळी चला म्हणलं बाबा मला रानात जायचंय म्हणलं माझं झालं नाही मला 10 रुपये 1 रुपयाचा शाबू आण म्हणलं बाया बराबर खाता येतंय त्यांना बी गेला की नीट भिजवायचा शाबू घेऊन आला तिथं रात्री आणलं होतं का अर्धा किलो ते अर्धा किलोच भिजू घातलेला अजून लोळायला आता त्याला तेल नाही ती 70-80 रुपयाचं तेल आता ही 30-40 रुपयाचा शाबू तुम्हाला तर कुठल्या गोष्टीचा घोर नाही बसायला ना माझं आकळ दुखाय देत प्रत्येक गोष्टीला ध्यान एकाच माणसाचं ठेवावं एकाच माणसाला ठेवावं आता मला माहिती आहे का सामान आणलं मग अहो लेकर तुम्ही मी कामाला गेल्यानंतर तुम्ही असताना घरी जरा तुम्ही बी लक्ष द्या जा ना घरातलं आलोय ती मी का का बघत बसू तुम्ही बघू बी नका आणि खाऊ बी नका आता मी खातोय फक्त बघत नाही म्हणूनच म्हणलं आता बघू बी नका आणि खाऊ बी नका 3-4 दिवस हल्ला बी काय खायचं ते खाऊ द्या आया म्हणते चपात्या करते कशाला करायच्या त्या खायला तर लय शेल्क लागत जरा नको वाटायला असं तसं ए बाबा तू काय एक बटाटा काढून द्या हुशीवणी आजू लागला स्टॉक राहिला हुशीने दिलाय वायता आजू तुझी राहिली का बारी आ दडू नको त्याच्या आड तिकडे मोरी काय काढलंस तू आ सोड त्याला मग आता देव का मांजरे दिलंय का घुशीने दिलंय आता मुंगसा आहेत मांजरी आहेत भुशी कशाला येतात बाहेर दिवसा त्या संध्याकाळच्या नंतर त्यांचं सुरू असतंय खडबड 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 धडपड धडपड तुम्हाला बी महागल्ली अर्धा किलो तेल आणलं म्हणलं त्या मोठ्या किलो बरं आणलं होतं त्या कॅन्डात ओतून ठेवावं म्हणलं तुम्ही बी नाही ओतून ठेवलं तुम्ही तरी काय ऐकत का नाही तुमच्या महाग लागाव कॅटली तर बसत नाही म्हणलं अर्ध त्यात होता ना अर्ध ह्यात होता आपण ती होतं ना तेल आता हे पुढंच गायब फाईन कुठं सामान ठेवा म्हणलं तर कडी कुलूप नाही काय देखील नाही माय कायच खरं वनवास हाय